आणि आपल्याला समजून. तर या ठिकाणी सगळे चांगली जो पत्रकार उपस्थित आहे, तर आनंद या गोष्टीचा आहे की एनडीए सरकारच्या माध्यमातून न्याय डिपार्टमेंटचा राज्यमंत्री आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये विकास अत्यंत अल्पगतीने पुढे झाला आणि राजीव गांधी म्हणत होते की आम्ही जे व्यक्तीचा विकास म्हणजे देशाचा विकास, व्यक्तीचा विकास करण्याकडे पूर्णपणे त्यांनी लक्ष दिलं आणि जवळ रमजानच्या काळामध्ये युद्ध होणं अत्यंत अयोग्य होतं, ही भूमिका त्यांनी मांडली होती आणि आता अमेरिका आणि इराणचं युद्ध आता थांबलेलं आहे. काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू झाली का? शरद पवारांची राष्ट्रवादी काय वाटतं? मला वाटतं की शरद पवार साहेबांनी काँग्रेसमध्ये आपली पार्टी विलीन करू नये, पण मी त्यांना पूर्वीचा सल्ला दिला होता की आपली पार्टी काँग्रेस विलीन करा, पण सध्या काँग्रेसमध्ये दम राहिलेला नाही आहे, त्यामुळं काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळं पवारसाहेबांनी काँग्रेसकडे जाण्यापेक्षा आमच्याकडे यावं आणि एनडीएकडे आपण त्यांनी येणं आवश्यक आहे. तर अजितदादा पवार इकडे आले होते, अजितदादा असते तर कदाचित पवारसाहेब इथं आले असते किंवा नाही, त्यांना भाजपमध्ये भाजपवर जायचं नसेल आणि RPI यावं, मी त्यांना घेऊन त्यांना तिकडे जातो.